हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इथं माझं घरातलं काम कधी म्हणजे आपल्या ताईंचं काम घरातलं जे हाऊसवाईफ आहे त्यांचं कधी काम संपतच नाही, चालूच राहते. काही ना काही छोटं छोटं काम करत असतं आपण. आणि तसंच माझं पण आहे, रोज दिवस बाळाला घ्यायचं, घरातली कामं करायचं, दुसरं पण काहीतरी असं व्हिडिओ वगैरे टाकायचं तर एडिट वगैरे करायला टाईम लागतो. असं सगळ्या छोटं छोटं काम असंच करावं लागतं. तर इथं माझं चाललं आहे झाडू मारायचं, कारण आज सकाळी पुसलं होतं थोडं, पण एवढं काय सगळं कोपरं वगैरे ते झाडूवरती वगैरे झाडू मारायचं होतं मला. ते जाळं वगैरे झालं ना, तर काढून घेतलं ते जाळं वगैरे, आणि खाली कचरा पडला तर म्हणलं खाली पण झाडू मारून घ्यायचं. तर झाडू मारला की लगेच बाळ इकडं तिकडं सगळा पसारा काढून बसतं. मग त्याला काय ते मी खेळू देते, आणि त्यानंतर मग खेळल्यानंतर ते चांगलं करून ठेवते. असं नाही की खेळू देतच नाही, काही सामान वगैरे काढू देत नाही. तिचं खेळणं झालं की मग माझं इकडं अजून हे सामान इकडं तिकडं सगळीकडं असतं. मग ते ठेवायचं चांगलं, बाहुल्या तिची खेळणी सगळं तिला लागतं जवळ. गावाकडं पण जायला ते मम्मी पप्पा आहेत, बिमार वगैरे राहतात सतत. परत घराचं काम चालू आहे आता कधीच, म्हणजे पावसाळा संपत आलता तेवढ्यात आम्ही घराचं काम चालू केलं. पण अजून काही घरच नाही झालं आहे, सगळं सामान वगैरे आहे, पण त्याला पैसा पाहिजे ना. तर पैसेच नाही त्यांना, पप्पाला अजून दवाखान्यात लागतात सतत महिन्याला. परत चांगलं झालं की अजून त्यांचं काही ना काही चालूच राहतं आहे, त्याच्यामुळे ते घर पण राहिलं आहे तसंच. जमीन नाही काय नाही, मग अजून घरी जाऊन तरी काय करायचं, घर पण गेल्यानंतर घर नाही व्यवस्थित असं. म्हणजे तसं काय नाही, घर व्यवस्थित नाही म्हणून जात नाही असं काय नाही, पण इकडंच आपण काहीतरी थोडाफार परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याचेच माझे प्रयत्न चालू आहेत. आणि पण घरी जाया वाटत नाही, घरी तिकडं गेल्यावर हे अजून काय करायचं घरी. तर इकडं राहून काहीतरी इकडं यांना पण सोडून काय जेवण वगैरे कपडे त्यांचे. तर आम्ही गावाकडे गेलो, मी यांना काय कोण कपडे वगैरे धुवून देणार, म्हणून आम्ही जात नाही गावाकडं. तर 2 वर्ष व्हायला आले आम्ही गावाकडं गेलो नाही. तर म्हणजे हे जातात गावाकडं वगैरे जाऊन येतात, पण बाळाला घेऊन आता आम्ही कधी गेलो नाही. जिथून बाळ एवढं आता मोठं झालं, लहानाचं मोठं झालं तरी पण गेलो नाही गावाकडं. तर असं अडचणी वगैरे येत जातात, पैसे वगैरे आम्हाला भाड्याला पण राहत नाही की एक दिवस. म्हणजे कधी जायचं म्हणलं ना तर भाड्याला पैसे पाहिजे जास्तच, अजून घरी सामान न्यायला लागतं. काहीतरी असं रिकाम्या हाताने जाणं बरं नाही, त्याच्यामुळं मग जातच नाही आम्ही, काय पैसे वगैरे नाही. तर एक एक दिवशी तर बाळाला खावला सुद्धा पैसे राहत नाही, असे दिवस चाललेत आमचे. तर असंच खूप अडचणी येतात, आणि खूप काय करायचं आता. तर बाळ पण लहान आहे आणि मला काही काम पण करता येत नाही, घरातलंच काम उरकता उरकता खूप उशीर होतो आहे. संध्याकाळपर्यंत मला तर कामच राहतं आहे, बाळाच्या मागं लुडबुड चालूच असते माझी. तर तिचं चाललं आहे बघा खेळायचं, सगळे पाणीसुद्धा जाणायचं होतं, म्हणलं पप्पा येईस्तोवर सगळं काम उरकून घेते, त्याच्यानंतर मग राहिलेलं काम. आज ते म्हणजे एक आठवडा झाला ब्लिंकिटला जातात, तर आम्ही 11 वाजेपर्यंत दोघीच राहतो. काय करायचं, पैसे नाही त्याच्यामुळे ॲडजस्ट करावं लागतं. आणि सगळा दिवस पूर्ण दिवस बाळाला एकटीने सांभाळायचं, परत रात्रभर ते आल्यानंतर थकून जातात, मग जेवून नंतर ते लगेच झोपतात. मग त्यांना पण काही सांगत नाही, आपण तर काय करायचं. 2 दिवस पण माझं एवढं डोकं दुखत होतं, बाम लावून गोळ्या घेऊन, गोळ्या तरी किती खायच्या, त्याच्यामुळं मग जाऊ दे म्हणलं, काय कोणाला काय बोलायचं आपण, आपलं दुःख आपण कोणाला सांगायचं नाही का. मग ते काय करायचं, गोळ्या घेते आणि बाम लावून तसंच राहते. मग पैसा दवाखान्यात जायला पण दवाखान्यात गेलं की अजून मग काय ना काय निघतं. सोनोग्राफी वगैरे डोक्याची करायची होती माझ्या, पण जाऊ दे, मलाच भीती वाटते अजून काय निघलं मग काय अजून करायचं नाही का, पैसा नाही काय नाही. त्याच्यामुळं म्हणलं राहू दे, जसं दुखतंय तसं, जेव्हा देव न्यायचा तेव्हा नेईल.
असं होते. थोडीफार मला भीती याची वाटते की माझी मम्मी पण असंच पप्पांचं टेन्शन वगैरे घेऊन त्याच्यामुळे तिच्या ब्रेनचं हे झालं, त्याच्यामुळं मग मला पण भीती वाटते की मला पण असंच होणार तर नाही ना. त्याच्यामुळं मग एक एक दिवस ना मला भीती वाटते, म्हणून डोकं दुखलं की मी लगेच गोळी घेते, नाही तर बांब लावून थोडा आराम करते. लगेच काम करत नाही, दुसरं थोडंफार राहिलेलं काम ते तसंच राहू देते आणि बाळाला घेते. परत राहिलेलं काम आता बघा भांडी घासायची चालली. बाहेर मी भांडी घासते कारण मोरीत घासली ना सगळी घाण होते आणि पाणी पण सगळं घाण वास येतो मग. कारण मोरी छोटी आहे आणि त्याच्यात फक्त आंघोळी करता येते, भांडी वगैरे घासायला काही जागाच नाही. छोटी आपली सिंगल रूम आहे. बरं बाहेर तरी जागा आहे तर बरं आहे, नाही तर काय झालं असतं काय माहीत. एवढं तिकडं गाड्या लागतात आणि ती साडी जी आहे ना ती कपडा लावला आहे मी, त्याच्यात थोडीफार आपण झाडे लावलेली आहेत. तर पावटा वगैरे लावले आहे आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीर आहे, टमाटर आहे, असं छोटं छोटं मिरच्या आहेत लावलेल्या. तर आताच लावलेले छोटी छोटी रोपं पोटा एवढेली झालेले आहेत आणि टमाटे 4-5 लागलेले आहेत त्याला. तर आत्ताच फुलायला लागले टमाटे. तर तिथं पेरू पण आहे, त्याला पाणी सतत घालते आणि भरपूर त्याला पेरू पण लागत आले. त्यात पाणी सतत त्याला चालू आहे ना इकडं, त्याच्यामुळं. तर पाणी हे जे कपडे भांडे वगैरे धुते ना ते मी साचतं बघा, ते काढून टाकायला लागतं, नाही काढलं ना मग घाण होते सगळं, मच्छर वगैरे होतात. त्याच्यामुळे ते झाडू मारून धुवून टाकते सगळं. आणि आता बघा चालले कपडे धुवायचं, भांडी वगैरे ते घासली सगळं. कारण असं छोटं छोटं काम आपलं असंच असतं. आणि कुणाकडं म्हणजे आपलं घरातलं वगैरे काम करताना असं म्हणजे त्यांना वाटत नाही घरातलंच काम किती असतं, नाही का. सगळं काम करायचं, कपडे धुवायचं, भांडी घासायची, झाडू मारायचं, एवढं काम असतं ना, खूपच काम असतं आपल्याला. तर आता माझे कपडे धुवायचे चालले आणि संध्याकाळी परत मला कपडे धुवायला लागतात कारण बाळाचे सगळे भरपूर कपडे बाळाला लागतात. तिचं सारखं काही ना काही एक तासाने अर्ध्या तासाने कपडे बदलायला लागतात. काय जेवण वगैरे खाल्लं की त्याच्यावर सांडतं, परत काय खेळत राहिलं की सगळे कपडे घाण होऊन जातात. मग ते मी तसंच ठेवत नाही, काढून टाकते तिच्या आणि दुसरे घालते मग रोजच्या दिवस तिला 4-5 जोड तरी लागतात कपडे बघा एवढेच. आता सकाळपासून तर दुपारपर्यंतचे कपडे आहेत, आता संध्याकाळी पण एवढेच निघणार आहेत. त्याच्यामुळं मग असं पाणी तर आम्ही लांबून आणतो, म्हणजे रूमच्या पाठीमागं आहे ना बिल्डिंग जिथं आपण काम घेतलं आहे तिथून आम्ही पाणी आणतो. कारण एक दिवसाआड पाणी येतं ना इथं, त्याच्यामुळं मग सकाळी 6ला येतं तर अर्धा तास पण नाही, लगेच 20-30 मिनटाला लगेच ते जातं आहे. अर्धा तास पण नाही थांबत, 10-15 मिनटं लगेच पाणी पण जाते. आणि पाणी पण एवढं कमी येतं आहे ना, लगेच काही एक कॅन फक्त भरतो आणि 3-4 बादल्या भरतात तेवढं 2 दिवसात पाणी पुरणार आहे का? पुरतच नाही. त्याच्यामुळं काय करायचं मग पाण्याचं. आता आम्हाला एक टाकी घ्यायची आहे, पण आता त्याची पैशाची जुळणी केली पाहिजे आणि एक टाकी घेतली पाहिजे. कारण पाणी आता भरपूर, कोणी जर पाहुणे वगैरे आले तर काय करायचं, पाणीच नाही. पाणी आणायला लागतं आहे इकडनं बादलीत, प्यायचं पण पाणी विकत घ्यायला लागतं आहे. सगळं विकत घ्यायचं म्हणल्यास पैसे कुठून, पाणी पण आता विकतच घ्यायचं, प्यायचं म्हणा, वापरायचं वगैरे. ते तर आता टाकी घ्यायला लागेल आम्हाला. मग टाकीत एक टाकी भरली ना की आरामात 1 महिना 2 महिने आम्हाला जातील. कारण एवढं बाळालाच पाणी जास्त लागतं, तिचेच कपडे जास्त राहतात, परत आंघोळीला सगळ्यालाच पाणी लागते. तर असं सिंगल रूममध्ये राहायचं म्हणल्यास ना सगळं ॲडजस्ट करून घ्यायला लागते. तर इथं मी कपडे भांडी धुणी सगळं झालं होतं आणि बिछाण्याच्या घड्या पण करून ठेवल्या आणि त्याच्यानंतर मग बाळाचे कपडे कपाटात ठेवून दिले आणि आमचे बघा इथं बेडच्या ठेवून दिले मी तिथं. कारण तिला सारखे कपडे काढायला लागतात ना, मग तिथं ठेवत नाही आम्ही. तिचे कपडे इकडे डोरमध्ये ठेवून देते कपाटात, छोटंसं कपाट आहे त्याच्यात टेबल, तिथं ठेवते तिचे. आणि आमचे एवढे लागत नाही, आमचे फक्त सकाळी काढले की बस मग ठेवून देते. तर यांचं चाललं आहे बघा चाळ. मी सूट करताना हे चाळ करणार नाही असं कधीच नाही.
ते मी व्हिडिओ शूट करताना ना चाळे करत असतात बघा. तर आता चाललंय माझं आवरायचं, कारण भरपूर उशीर झालता आणि जेवण पण केलं नव्हतं, बाळाला पण खाऊ द्यायचा होता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चलो बाय बाय.